ఓకే संजय राऊत మాట్లాడుతున్నారు ఈ ఫలితాల మీద ఒకసారి ఆయన ఏమంటారో చూద్దాం. विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती. गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते, शिंद्यांवर होते. कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही अडाणींनी लावली आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का? कारण अडाणी, मोदी आणि फडणवीस, शिंदे वेगळे नाहीत. नाही, पण राऊत साहेब तुम्ही म्हणताय की काहीतरी गडबड आहे, तर नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी पाहू ना आता ईव्हीएम मध्ये गडबड आहे की या पैशाचा वापर ही गडबड आहे? पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. तुम्हालाही माहिती आहे पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला. एकनाथ शिंदेचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात? कसे काय निवडून येऊ शकतात? अजित पवारांचे ज्यांच्या गद्दारी विरुद्ध या महाराष्ट्रात रोष आहे, ज्यांच्या बेईमानी विरुद्ध या महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे, शरद पवारांच्या सभांना, त्यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद मिळाला, ते वादळ तुम्हाला दिसत नाही. पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ म्हणताय तुम्ही. स्वतःला प्रश्न विचारा मीडियानं. मीडिया हा एक लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे, त्यांनी या प्रश्न स्वतःला विचारावा, गडबड आहे की नाही. पण राऊत साहेब तुम्ही लोकसभा निवडणुकांचे निकाल मानले तर मग आम्ही लोकसभेचे निकालही मानले नाहीत. सॉरी, लोकसभेच्या निकालातही गडबड झाली असं आम्ही मानतो. नाही तर नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला होता. नाही, पण महाराष्ट्रात जे निकाल लागले लोकसभा तेही आम्ही आमच्या अनेक जागा ह्या लोकांनी चोरल्या, हे आम्ही वारंवार म्हणालो. तुम्ही माझ्या तोंडी काही घालू नका. आम्ही अत्यंत संघर्ष करून विजय मिळवला. ह्या वेळेला खूप मोठं कारस्थान या निकालामागे मला दिसतंय आणि 100% हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे, जनतेला दिलेला कौल नाही. पण राऊत साहेब पुढे काय पाहू ना, आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला. आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही 75 जागाही देत नसाल, एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना, एवढी मोठी बेईमानी गद्दारी झाली असताना, जर तुम्ही 75 जागा 100 जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल, याचा अर्थ अमित शहा, मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे 100%. आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले. శివసేన వైపు నుంచి వస్తున్న ఆరోపణలవి ఈ ఓటమిని అంగీకరించడం లేదు అని చెప్పి శివసేన సంజయ్ రావుత్ వర్గం చాలా క్లియర్గా చెప్తున్నటువంటి మాట. ఇదంతా కూడా ఈవీఎంలు ట్యాంపర్ చేయడం వల్ల వచ్చినటువంటి ఫలితం మాత్రమే. దీని వెనకాల అదానీ డబ్బుల ప్రభావం కూడా స్పష్టంగా ఉంది. భారతీయ జనతా పార్టీ కేవలం ఆ డబ్బులతోనే ఈ మొత్తం వ్యవహారాల్ని ట్యాంపర్ చేసింది అన్నది సంజయ్ రావుత్ వర్గం చేస్తున్నటువంటి ఆరోపణలవి.